बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये वर्षा ताई आणि धनंजय मध्ये राडा पाहायला मिळणार आहे। या दोघांमध्ये परत एकदा कल्ला पाहायला मिळणार आहे। हो, अशीच एक अपडेट आहे आणि याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। रिसेंटच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं आहे की बिग बॉसमध्ये कॅप्टन्सीसाठी एक टास्क चालू आहे आणि ज्यामध्ये पहिली फेरी ऑलरेडी संपली आहे। पहिल्या फेरीमध्ये प्याडी दादा आणि अंकिता दोघे पण कॅप्टन्सीच्या रेसमधून बाहेर पडले आहेत आणि याच बद्दल धनंजय वर्षाताई आणि संग्रामला बोलत होता। या फेरीबद्दल त्यांची स्ट्रॅटेजी सांगत होता, पण वर्षाताई ऐकायला तयारच नव्हती। वर्षाताईंना असं वाटत होतं की धनंजय जो बोलत आहे तो खोटं बोलत आहे आणि धनंजय वर्षाताईला बोलत होता की मी तुम्हाला आधीच या स्ट्रॅटेजी बद्दल सांगितलं होतं की पहिल्यांदा आपल्याला अरबाज, जान्हवी आणि संग्रामला बाहेर काढायचं आहे। पण वर्षाताई धनंजयच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हती, ती त्यांना इग्नोर करण्याचा प्रयत्न करत होती। वर्षाताई धनंजयला हे पण बोलत होती की तुम्ही जे बोलताय तुम्ही याबद्दल मला अजिबातच सांगितलेलं नाही आणि धनंजय बोलत होता की मी तुम्हाला या आधीच संपूर्ण माहिती दिली होती की आपली स्ट्रॅटेजी काय आहे। पण वर्षाताई ऐकायला तयारच नव्हती आणि या दोघांमध्ये याच टॉपिक वरती कल्ला पाहायला मिळाला। या दोघांमध्ये आर्ग्युमेंट पाहायला मिळाली आणि हात धनंजयचा आवाज खूप मोठा झाला आणि वर्षाताई धनंजयला बोलत होती की तू तुझा आवाज कमी कर, ओरडू नकोस। पण धनंजय वर्षाताईला बोलत होता की मी ओरडत नाही, मी जे काही बोलतो ते खरं बोलतोय आणि तुम्हाला खरं सांगितलं होतं पण तुम्हाला आठवत नाही। आणि धनंजय वर्षाताईला हे पण बोलत होता की तुम्हाला ऐकायची सवय नाही, तुम्ही कोणाचंच बोलणं ऐकून घेत नाही, तुम्हाला ऐकायची सवय अजिबात नाहीये। आणि याचमुळे या दोघांमध्ये कल्ला पाहायला मिळाला, या दोघांमध्ये भांडण पाहायला मिळालं। आता बघूयात की हे भांडण कुठपर्यंत पुरते। पण हे अपडेट पाहून तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।